तुम्ही जर बँकेमध्ये पैसे ठेवलेत आणि त्याचं दर महिन्याला व्याज उचलायला लागलात तर शेवटी मुद्दलच राहणार. पण तेच जर तुम्ही त्या बँकेमध्ये तसेच ठेवलेत तर त्या व्याजाला आणखीन व्याज मिळेल आणि चक्रवाढ व्याजाने तुमचं व्याज वाढतच राहील. त्याला सेवा म्हणायची. आपण ज्याची सेवा करतो, मेहरबानी करत ना, देवाने आपल्याला हात दिलेत. आईवडिलांनी हात नाही दिलेले आहेत. देवाने बुद्धी दिले, देवाने शरीरामध्ये शक्ती दिलेली आहे. सर्व काय आहे ते त्याचंच आहे. आपलं जे मटेरियल आहे ना या शरीराचं, आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी, रज तम सत्व, हे अष्टधा प्रकृतीचं जे मटेरियल आहे ते त्याचं आहे. आपण ज्या वेळेला जातो त्या रज तम सत्व आत्माच भावाबरोबर निघून जातो शरीरातून, आत्म्याबरोबर निघून जातो. आत्मा कधीच नाश पावत नाही, कारण आत्मा एक ऊर्जा आहे आणि ऊर्जा विज्ञान सांगतं कधीच संपत नाही. ऊर्जा रूपांतरित होते, हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. तेव्हा अपान, व्यान, समान, उदान आणि प्राण, पाच वायूंचं, जसं H2O म्हणजे पाणी, तसं पाच वायूंचं हे जे मिश्रण आहे ना, तो आत्मा, तो अंतर्धान पावन म्हणजे विलीन होतो आणि मग राहतो तो हा महाभूतांचा देह. त्यातला शिव गेला की शव तयार राहतं. मग त्या शवाला अग्नीच्या ताब्यात दिलं होतं. अग्नी प्रत्येकाचे वाटे करून देतो. पाणी पाण्याचा वाटा घेतो, आकाश आकाशाचा वाटा घेतो, पृथ्वी आपला वाटा घेते राखेच्या रूपानं. असा देह नष्ट होतो. म्हणून हा देह क्षणभंगूर आहे. या देहानं जर काही चांगलं करता आलं तर करा. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. ज्ञानेश्वर माऊलींनी हेच केलेलं आहे. यासाठीच अखंड हरिनाम सप्ताह करायचे आणि साधू संतांच्या सहवासात यायचं. करू नका काही, संत संग धरा. काही करण्याची गरज नाही. ते इंजिन आहे, त्या इंजिनच्या पाठीमागे तुम्ही फक्त जॉईंट राहा. ते जाईल तिकडे जाण्याचा प्रयत्न करा, स्वतःला विसरून. आमच्या या विशिष्ट अद्वैत सिद्धांतामध्ये प्रपत्तीला महत्त्व आहे, म्हणजे शरणागतीला महत्त्व आहे. जो अनन्य भावे शरण येतो त्याचा उद्धार करावाच लागतो. अर्जुन म्हणाला, आपल्या मूळ विषयावर येऊया. अर्जुन म्हणाला, देवा मला काय विचारतो? अरे मला काय विचारतो? हा जीवनाचा रथच तुझ्या ताब्यात दिलेला आहे. आणि देवानं बरोबर समोरासमोर उभे केले. अर्जुनाचा रथ अशा लोकांच्या समोर उभा केला की ते बघितल्यामुळे अर्जुन गर्भगळीत झाला. हातातलं गांडीव धनुष्य खाली पडलं आणि मग भगवान कृष्णाला गुरूंच्या रूपामध्ये उभं राहावं लागलं आणि जे ज्ञान सांगावं लागलं ती आहे गीता. हीच गीता सर्वांना कळली नाही. धृतराष्ट्राला कुठं कळली होती? संजय सगळी कॉमेंट्री सांगत होता, लाईव्ह कॉमेंट्री सगळं संजय सांगत होता धृतराष्ट्राला. हस्तिनापूर म्हणजे आताचं दिल्ली आणि कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होतं आणि आताच्या दिल्लीमध्ये हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्र बसलेला होता, तिथे संजय होता आणि संजय सगळं सांगत होता. एवढं सगळं सांगून सुद्धा दुर्योधनाला ती गीता कळलीच नाही. म्हणून युद्ध संपलं. या धृतराष्ट्रानं भीमाला भेटायला बोलवलं. पण ज्याचा सारथी गुरु असतो ना, त्याचा बाल सुद्धा बाका होत नाही. भीम भेटायला गेला, पण पहिला कोण भेटला? लोखंडाचा पुतळा भेटला. त्याला एवढी जोरात मिठी मारली तर लोखंडाचा पुतळा जो होता त्याचा चक्काचूर झाला. म्हणजे किती राग होता. एवढं सगळं ऐकून सुद्धा ती जी गीता आहे अर्जुन ऐकत होता, ती गीता सुद्धा धृतराष्ट्र ऐकत होता. परंतु काही परिणाम नाही झाला. तसं ज्ञानेश्वरी आपण बरेच जण ऐकतो, बदल होणार नसेल तर काहीच उपयोग नाही. ही भक्तीची गंगा जी आहे महाराष्ट्रामध्ये आणली, ती कुणी आणली? तर ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस. आणि भक्तीची गंगा आज सर्वत्र पसरलेली आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये नीतिमत्ता आहे. बिहार सारखा इथे प्रकार नाही आहे, उत्तर प्रदेश सारखा प्रकार नाही आहे इथे.
इथे अजून सुद्धा संस्कार आहेत. वडीलधाऱ्या माणसाला नमस्कार करणं, स्त्रीकडे माते समान बघणं, अशा प्रकारचे आज सुद्धा संस्कार आहेत. पण आता आमच्यामध्ये पाश्चिमात्य संस्कार घुसू लागलेले आहेत. मी येणार पुढे तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रवचनात जाईन त्यावेळी सांगेन. तुम्ही तर हे संस्कार आमच्यावर आज सुद्धा आहेत. म्हणून आज आम्ही महाराष्ट्रीयन जे लोक आहोत यांचा जर अभ्यास केला तर भारत देशामध्ये ही जास्त गंगा कुठे वाहिली माहिती आहे भक्तीची? दक्षिण भारतामध्ये. गुरुना महत्त्व दक्षिण भारतामध्ये आहे. महाराष्ट्रापासून खाली केरळपर्यंत गेलेत तर गुरु म्हणजे सर्वस्व असं मानलं जातं. उत्तर भारतामध्ये तितकासा गुरुना प्राधान्य दिलेलं नाही आहे, देवाला प्राधान्य दिले. जे देव देऊ शकत नाही ते आमच्या नामदेव महाराजांनी दिलं ना. विठ्ठलानं सांगितलं ना की बाबा तुझ्या नशिबामध्ये पुत्र नाही, मी देऊ शकत नाही. पण नामदेव महाराजांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि झाला ना ते वारकऱ्याला पुत्र. एवढं सामर्थ्य मध्ये आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे देव गुरुपासी आहे. वारंवार सांगू काय, जगद्गुरु तुकोबारायांचाच अभंग आहे. देव भेटे कुठे सांगितलं त्यांनी? गुरु भजनामध्ये. देवाला शोधायचं असेल गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. आणि तोच माझा सिद्धांत आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्काराकडे जायचं असेल, तुमच्यातला हा रजोगुण तमोगुण कमी व्हायला पाहिजे असेल आणि सात्विकतेची लेवल तुमच्यामध्ये वाढायला पाहिजे असेल तर गुरूंशिवाय तरणोपाय नाही. म्हणून या 21व्या शतकामध्ये जो आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी विशिष्ट अद्वैत सिद्धांत सांगितला तोच सिद्धांत मी वेगळ्या भाषेत सांगितलाय. जसं ज्ञानेश्वर माऊलीने हा भक्ती मार्ग एकदम सोपा केला, परा आणि अपरा भक्ती करून टाकली. त्यामुळे ज्यांना संसार सोडायचा नाही, प्रपंच सोडायचा नाही आहे, त्यांनी काय बिघडत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे संसार प्रपंच सोडायची गरज नाही, संसारात राहा, प्रपंच कर, फक्त मुखातून नामस्मरण कर. अशा प्रकारचा सोपा मार्ग सांगितला. आज तेच मी सांगितलेलं आहे की जर तुमचा उद्धार व्हायला पाहिजे असेल तर आता देव बोंबी हिरा मस्तकी तुरा कर कटेवर उभा विटेवर येऊन भेटणार नाही आहे. भेटणार आहेत ते गुरु, सद्गुरू भेटणार आहेत. आणि या सद्गुरूंवर नितांत जर तुम्ही श्रद्धा ठेवलीत तरच आत्मउद्धार होणार आहे. पण सगळेच गुरु सद्गुरू नसतात हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की गुरु कसा ओळखावा. ज्याच्या नावात सामर्थ्य आहे, ज्याच्या दृष्टीत सामर्थ्य आहे, ज्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, ज्याच्या वास्तवात सामर्थ्य आहे, जो निर्भय आहे, जो निरीच्छ आहे, जो निस्पृह आहे, जो चराचरामध्ये व्यापून आहे, तो सद्गुरू. त्याला आत्मप्रचिती आहे.